स्क्रीन दिसते ना रे सगळ्यांना? येस. ओके. तर मी काय म्हणत होतो की टू डायमेन्शनल अरे सारखं याच्यात दोन व्हॅल्यू आहेत. त्यामुळे तुम्हाला पहिले तर की पर्यंत पोहोचायला लागेल आणि मग त्याची व्हॅल्यू काढायला लागेल. ठीक आहे. त्याच्यात थोडंसं वेगळं लॉजिक आहे. वेगळं म्हणजे फक्त एवढंच आहे की याच्यात तुम्हाला एक मेथड वापरायला लागते. तर याच्यामध्ये एक मेथड आहे की जी तुम्हाला तुमचा की सेट मिळवून देते. म्हणजे तुम्हाला फक्त आता तुम्ही हे प्रिंट केलं होतं, तर तुम्हाला की व्हॅल्यू पेअर दिसली होती. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला पूर्ण फक्त की तुम्हाला डिस्प्ले करायचे असं जर तुम्हाला वाटत असेल की फक्त की पाहिजे तुम्हाला, तर त्याच्यासाठी तुम्हाला एच एम डॉट एक मेथड आहे. ती म्हणजे अं, हा की सेट नावाची मेथड आहे. हे बघा, ही की सेट नावाची मेथड जर तुम्ही दिलीत, तर ते फक्त काय करतं, तर तुम्हाला तुमच्या ज्या फक्त कीजच्या व्हॅल्यू आहेत त्या मिळवून देतं. आता याचा आउटपुट बघा. हे तुम्हाला काय दिलं? फक्त कीज. ठीक आहे. फक्त कीजच्या व्हॅल्यू तुम्हाला याने मिळवून दिल्या. तर आपल्याला पहिल्या काय करायचे, कीज पर्यंत पोहोचायचे आणि मग एकेका कीनी मग त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे. म्हणजे पहिल्या तर आपल्याला या ही एक 101 एकदा आली की मग आपण काय करू शकतो, या की पर्यंत गेलो की गेट मेथड वापरून ती की जर दिली तर आपल्याला काय मिळतं, तर त्याची व्हॅल्यू मिळते. हे आपण बघितलंय. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यात काय करायचंय, तर पहिलं तर आपल्याला की पर्यंत जायचंय आणि मग त्याच्या गेट मेथडनी त्याच्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचायचंय. अशाने आपण त्याच्या व्हॅल्यू प्रिंट करू शकतो. जर आपल्याला फक्त की प्रिंट करायची असेल तर अशा प्रिंट करू शकतो. आणि त्याच्यात जर आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायचे असतील तर आपल्याला कशा प्रिंट करायला लागतील, त्या की पर्यंत पहिलं पोहोचायचं आणि मग गेट मेथड वापरायची. अशी या मेथडनी पहिलं की पर्यंत पोहोचायचं, मग गेट मेथड वापरायची ही या कीवर गेट मेथड वापरायची आणि मग त्याच्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचायचं. हे मी अशी का दिली, कारण आपल्याला हे आता अरे मध्ये आपल्याला हे लूप मध्ये वापरायचं आहे. ठीक आहे. तर आता मी पहिला तुम्हाला दाखवतो की आधी तर मी हा लूप जो आहे तो ऍज इट इज घेतो असा इकडे, फॉर लूप, आणि मग त्याच्यात चेंज काय करायचे तेवढ्यात आपण बघू कम्पॅरेटिव्ह. हा फॉर लूप मी घेतला इकडे. हम्म, ठीक आहे. आता आपण बघितलं ना, हे हे एक डोक्यात ठेवा आउटपुट की कीनी की सेट मेथडनी आपल्याला अशा की मिळणार आहेत सगळ्या सिक्वेन्स मध्ये. ठीक आहे. आता मी मिनिमाइज करतो. आता हा फॉर लूप बघा. हम्म, त्या फॉर लूप मध्ये इथे आपण डायरेक्टली कसं एल ला एच एस ने रिप्लेस केलं होतं ह्या सेटनी, तर इथे असं नाही करणार. तर इथे बाकी तर आपण हे असंच ठेवणार. फक्त इथे याच्या जागी आपण काय करणार, तर हे वापरणार. एच एमच्या जागी नॉर्मल नॉर्मल एच एम ने वापरणार, तर आपण काय वापरणार, तर एच एम डॉट कीसेट ही जी मेथड आहे ती मेथड वापरणार इथं. ठीक आहे. म्हणजे पहिल्या लेवलला आपण कीज पर्यंत पोहोचू, त्यामुळे एलच्या जागी आपण वापरणार एच एम डॉट कीसेट. ठीक आहे. म्हणजे आयला प्रत्येक वेळेला काय भेटत राहणार, पहिल्या इटरेशनला त्याला पहिली की मिळणार, दुसऱ्या इटरेशनला दुसरी की मिळणार. त्यामुळे आय मध्ये ऍक्च्युली येणार कीची व्हॅल्यू. ठीक आहे. मग इथे तुम्हाला जर कीची व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर तुम्ही काय करा, आय प्रिंट करा. जर तुम्ही आता याचा आय मध्ये आल्यात कीचे व्हॅल्यू, बरोबर आहे. तर आता जर मी हा लूप रन केला, ठीक आहे, तर बघा काय प्रिंट केलं त्याने आयनी, त्यांनी 102 या कीच्या व्हॅल्यू प्रिंट केल्या लूपने. ठीक आहे. तर हे झालं आय मध्ये, कारण आता काय पोहोचलंय, कीच्या व्हॅल्यू आल्या. पण आपल्याला की नको आहेत. आपल्याला काय पाहिजेत, ते कीच्या आतमधल्या व्हॅल्यू पाहिजेत. मग त्यांनी कीज प्रिंट केल्या, आता आपल्याला कीच्या आतमधल्या व्हॅल्यू पाहिजेत. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागणार, तर ही व्हॅल्यू आपल्याला कशात द्यायला लागते, गेट मेथड मध्ये द्यायला लागते. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण इथे काय करणार, तर की पण करू शकतो आपण, असं आपल्याला पाहिजे असेल तर आय. आणि त्याच्यामध्ये आपण प्लस करू. इथे पहिला की प्रिंट होतील. ठीक आहे. प्लस मध्ये इज इक्वल टू करू आणि पुढं परत एकदा प्लस घेऊ. आणि इथे आपल्याला आता व्हॅल्यू करायचे आहेत. व्हॅल्यू मध्ये आपल्याला काय प्रिंट करायला लागेल, तर गेट मेथड म्हणजे एच एम डॉट गेट मेथड. आणि या गेट मध्ये आपल्याला काय पास करायला लागेल, तर हा आय.
कंट्रोल C हा आय मी इथे करतो, म्हणजे जी करंट आय ची व्हॅल्यू आहे ती पण मला दे. सॉरी सॉरी, चुकून आय साठी मी का केलं तसं, हा ठीक आहे. कळलं आता, की इथे पहिली आय, आय म्हणजे काय होणार, ती की ची व्हॅल्यू होणार. मग इथे मी मध्ये इज इक्वल टू, म्हणजे त्याला पेअरिंग दिसावी म्हणून असं केलंय. आणि पुढं मला त्या आयची व्हॅल्यू पाहिजे. मग आयची व्हॅल्यू कशी मिळते, की असेल तर व्हॅल्यू कशी मिळायची, एचएम डॉट गे आणि की पास केली किती व्हॅल्यू मिळते, म्हणून मी एचएम डॉट गेट आणि ते आय टाकलं. म्हणजे मला असं वाटतं आता मला प्रत्येक लाईनला अशा की व्हॅल्यू पेअर मिळणार. ठीक आहे, आता मी एकदा रन करून बघतो. माझा ऍझम्पशन आहे रन केल्यावर कळेल की काय होते. ठीक आहे, बघा आलं. 101 सर्च, 102 सॅम, 103 बीच, 104 स्वॅप. तर यांनी त्या व्हॅल्यू प्रिंट केल्या. ठीक आहे. तुम्हाला नुसत्या की पाहिजे असतील तर नुसत्या की ठेवा, तिथे नुसत्या व्हॅल्यू पाहिजे असतील तर नुसत्या व्हॅल्यूचं ठेवा. मला दोन्ही पण पाहिजे होत्या एकत्र प्रिंट झालेल्या, त्याच्यामुळे मग मी काय केलं, तर दोन्ही पण दाखवलं तुम्हाला करून कसं होतं ते. पण हे तुम्हाला जर इथे पाहिजे असेल फक्त कीच पाहिजे, फक्त मला व्हॅल्यूज पाहिजे बघायचे, तर आय देऊ नका, फक्त व्हॅल्यू मिळतील. ठीक आहे. असं जर तुम्ही केलं आणि जर रन केलं, तर एक एक व्हॅल्यूला तुम्हाला इटरेट करता येईल. बघा सच सॅम विच स्वॅप खाली झाले 4. ते हे आपल्यावर आहे कसं आपल्याला द्यायचं. पण हे लक्षात घे इथे आपण का केलं, कारण हे पेअर आहे. त्यामुळे पेअर मध्ये जाण्यासाठी पहिलं आपल्याला की पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि नंतर त्याच्या व्हॅल्यू पर्यंत. त्याच्यामुळे आपण असं केलं. हम्म? तर हे फक्त एक फरक आहे. हॅश मॅप थोडंसं इथे ट्रिकी बनतं. बाकी तर सगळं सेम आहे. आता आपण कंपॅरेटिव्ह तिन्हीच केलं. आणि ही क्लिअर मेथड आपली एक राहिली ती तिघांना पण चालते ना. ते तुम्ही ही क्लिअर मेथड एंडला जी आपण ला वापरली, तर ती हॅशमॅपला पण वापरा, हॅशसेटला पण वापरा आणि खाली ह्याला पण वापरा, हॅशमॅपला पण वापरा, ते क्लिअर होईल. ठीक आहे. ते कॉमन आहे, त्याच्यामुळे परत ती मी डिस्कस करत नाही. चेंजेस सगळ्यांना कळले तिघांमधले, की कसं आपण चेंज केलं आणि तिन्ही गोष्टी शिकलो. ठीक आहे. तर हे होतं आपलं कलेक्शन फ्रेमवर्क. तर नेक्स्ट मध्ये आपण आता याचा आणखीन एक टेक्निक आहे, की ऑब्जेक्ट ॲज रेफरन्स कसं वापरायचं आणि इटरेटर्स आहेत ते कसे वापरायचे. हे आपलं 15 मिनिटातच होईल ती गोष्ट, 15-20 मिनिटात. आणि मग पुढे आपण आपल्याला ज्या गोष्टी राहिल्यात, रॅपर क्लासेस, त्याच्यानंतर आपलं हे एक्सेप्शन हँडलिंग. ठीक आहे. आणि म्हणजे सुपर कीवर्ड एक राहिला आपला, तशा ज्या गोष्टी राहिल्यात त्या आपण पुढल्या याच्यामध्ये कम्प्लीट होतील आपल्या. आणि आपला पुढल्या विकेंडला आपलं पूर्ण जावा कम्प्लीट असेल. हं? आणि त्याच्या विकेंड पासून नेक्स्ट पासून आपलं सेलेनियम सुरू होते. ठीक आहे. त्यामुळे पुढल्या विकेंडला जावा संपते आपलं. त्यामुळे जावाचं सगळं प्रिपरेशन ठेवा, कारण त्याच्या नेक्स्टला सेलेनियमला सगळं आपल्याला लागतंय ते वापरायला. ठीक आहे. तर अर्धा तो मेन पार्ट होता, म्हणजे मोस्ट ऑफ द पार्ट जावाला लागला, सेलेनियमला एवढा वेळ नाही लागत. सेलेनियम पटापट होतं. जावाला जेवढा वेळ लागला तो जास्त वेळ आहे, सेलेनियमला कमी वेळ लागतो करायला. हम्म. त्यामुळे मेजर पार्ट आपला कव्हर झालाय टाइम ड्युरेशनच्या पॉईंट, म्हणजे पुढल्या वेळेला कव्हर होईल. आणि सेलेनियम तुलनेत खूप कमी वेळात होईल याच्या जावाच्या तुलनेमध्ये. ठीक. तर आणि मग पुढे थोडंसं आपल्याला इंटरव्ह्यू क्वेश्चन जे आपलं जेवढं चालेल तेवढं चालेल, जे बाकीचा पुढली जे गोष्टी असतील त्या. तर काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर मी थांबवतो आणि आपण भेटू पुढल्या शनिवारी सकाळी आपल्या 8 वाजताच्या टायमिंगला, काही जर कोणाचा इश्यू नसेल तर.